कुणाचाही जातीवरून धर्मावरून स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून भेदभाव करू नये. जे काही कीर्तनाच्या माध्यमातून काही लोक धर्मावर धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जातीवरून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा वेळेला आपण संतांनी सांगितलेला सत्यमार्ग सांगावा. जे वारकरी असतात ते कधीही द्वेष पसरवत नाहीत, कारण जे विचार संविधानानं संतांनी सांगितलेले आहेत त्याच विचाराचं प्रतिबिंब संविधानामध्ये उमटलेलं आहे आणि हा विचार लोकांपर्यंत पोहोचावा, जास्तीत जास्त वारकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावा. आणि म्हणून आपण ही संविधान समता दिंडी 8 वर्षापूर्वी काढलेली आहे की माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. पत्रकारिता लेखनाच्या माध्यमातून समाजामध्ये जे वाईट घटना आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम करत होतो. इथे कीर्तनाच्या माध्यमातून जे समाजामधलं चांगलं आहे त्याचं उद्दत्तीकरण करत असताना समाजामध्ये जे वाईट आहे त्याच्याबद्दलही आपण संतांनी मांडलेल्या मताच्या माध्यमातून ते असणारे दोष दूर करावेत असा प्रयत्न केला जातो. पालख्या आणि दिंड्या या पंढरपूरच्या आसपास पोहोचलेल्या आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या दिंड्या आणि पालख्या सहभागी झालेल्या आहेत. यामध्ये संविधानाचा जागर करताना एक दिंडी सहभागी झालेली आहे. तिचं नाव आहे संविधान समता दिंडी. गेल्या अनेक वर्षापासून ही दिंडी संत तुकोबा महाराज यांच्या पालखीसोबत चालत असते आणि वारकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचं काम करताना दिसते. आपल्यासोबत या दिंडीचे, या संविधान समता दिंडीचे महाराज आहेत, श्यामसुंदर महाराज. तर महाराज, काय सांगाल, काय उद्देश घेऊन या दिंडीत सहभागी होतात? काही नाही, संतांनी जे एक आनंदी समाजाचं स्वप्न पाहिलेलं आहे की कुणाचाही जातीवरून धर्मावरून स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून भेदभाव करू नये. एक संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण होण्याची जी प्रक्रिया आहे ती संविधानामुळेच होऊ शकते, कारण जे विचार संविधानानं संतांनी सांगितलेले आहेत त्याच विचाराचं प्रतिबिंब संविधानामध्ये उमटलेलं आहे आणि हा विचार लोकांपर्यंत पोहोचावा, जास्तीत जास्त वारकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावा. आणि म्हणून आपण ही संविधान समता दिंडी 8 वर्षापूर्वी काढलेली आहे. पण महाराज, आपण पत्रकार देखील होता, क्राईम रिपोर्टर म्हणून काम देखील केलं, मग ह्या क्षेत्राकडे कसं वळलात? नाही, माझ्या वारकरी परंपरा ही माझ्या घरामधली परंपरा होती आणि म्हणून तुकाराम महाराजसारखा मीही म्हणू शकतो की माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. आणि म्हणून माझ्या वडिलांची ही मिराशी आहे, ही माझी परंपरा आहे. आणि म्हणून पत्रकार म्हणून काम करत असतानासुद्धा जसं संतांनी त्या वेळच्या प्रश्नावर भाष्य केलेलं आहे तसंच पत्रकार म्हणून आताच्या प्रश्नावर भाष्य करत असताना संतांच्या भाषेत या संविधानाविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचावी आणि म्हणून आपण ही संविधान समता दिंडी काढली आहे. पण आता संविधानाच्या संदर्भाने जनजागृती करताय, तर नेमकी काय जनजागृती करताय? म्हणजे समाजामध्ये जातीवरून आता किती द्वेष पसरवला जातो आपण सर्वजण पाहतो आहोत की म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये तर मराठा ओबीसी याच्यामध्ये एवढा संघर्ष पेटलेला आहे की जे माणसं कालपर्यंत एकमेकाच्या मोटरसायकलवर बसून जात होते, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होते, ते आज त्या तणावामुळे खूप त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. ते कमी होतं आहे की न होतं आहे, तर आज आपण पाहतो आहोत की जे SC STच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित करून जो समाज अगोदर गुण्यागोविंदानं नांदत होता त्या बौद्ध आणि मातंग समाजामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरी निर्माण झालेली दिसते. तर असं समाजामध्ये एक माणसाला माणसापासून वेगवेगळ्या कारणानं तोडल्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशा वेळेला संतांनी सांगितलेला विचार सांगून की कुणाचाही जातीवरून, कुणाचाही धर्मावरून, कुणाचाही पंथावरून, कुणाचाही जेंडरवरून द्वेष करू नये, ही शिकवण संतांची माणसामध्ये रुजवून एक आनंदी समाज निर्माण व्हायसाठी प्रयत्न करतो आहे. परंतु पत्रकारिता आणि या क्षेत्रात आल्यानंतर काय फरक जाणवतो तुम्हाला? पत्रकारिता लेखनाच्या माध्यमातून समाजामध्ये जे वाईट घटना आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम करत होतो. इथे कीर्तनाच्या माध्यमातून जे समाजामधलं चांगलं आहे त्याचं उद्दत्तीकरण करत असताना समाजामध्ये जे वाईट आहे त्याच्याबद्दलही आपण संतांनी मांडलेल्या मताच्या माध्यमातून ते असणारे दोष दूर करावेत असा प्रयत्न केला जातो. आपल्यावर गंभीर आरोप देखील झाले. हां, चांगलं काम करत असताना आरोप होतात. जे ज्यावेळेला तुकाराम महाराजसुद्धा यातायाती धर्म नाही विष्णुदासा असं म्हणू लागले किंवा वर्णाभिमाने कोण झाला पावन ऐसे द्या सांगून मजलागी असे तुकाराम महाराज सांगू लागले, त्यावेळेला त्यांच्याही गाथा बुडवण्याचे लोकांनी प्रयत्न केला, बुडवल्यासुद्धा. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी सगळ्या लोकांना आनंदी राहावं असं ज्ञानेश्वर महाराज स्वप्न पाहत होते. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या कुटुंबालाही बहिष्कृत केलं गेलं. नामदेव महाराज
असा विचार सांगू लागले तेव्हा त्यांना मंदिरातून हाकलून देण्याचे प्रयत्न झाले. मग त्या मानानं तेवढे मला अजून त्रास नाही, मला असं वाटतं. आणि म्हणून संतांनी ज्या वाटेवरून गेलेले आहेत त्या वाटेवरून जाताना तो सत्यमार्ग सांगत असताना आपल्याला त्रास होणार ही गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणूनच असा त्रास होत असला तरी मी माझं काम हे चालू ठेवलेलं आहे. महाराज, पूर्वीची दिंडी असेल, पालखी असेल आणि आत्ताची काय बदल जाणवतो तुम्हाला? नाही, समाजामध्ये सामान्य वारकऱ्यांच्यामध्ये तसा फार बदल नाही आहे. पण काही लोक जे या वारकरी संप्रदायाच्यामध्ये वैचारिक अशा प्रकारचं भेसळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला काही राजकीय लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आणि म्हणून आपण थोडं याच्यामध्ये जे काही कीर्तनाच्या माध्यमातून काही लोक धर्मावर धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जातीवरून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा वेळेला आपण संतांनी सांगितला सत्यमार्ग सांगावा असा आपला प्रयत्न आहे. महाराज, प्रत्येक पक्षाने देखील आता आध्यात्मिक सेल तयार केलेले आहेत, तर त्याकडे कसं पाहता, काय भूमिका तुमची राहील? जवळपास सगळ्याच पक्ष आता आध्यात्मिक आघाडीकडे वळू लागलेले आहेत. पण मी ज्या वेळेला पहिली आध्यात्मिक आघाडी झाली त्याच वेळेला म्हटलं होतं की जर राजकीय आध्यात्मिक आघाड्या निघू लागल्या तर ते वारकरी संप्रदायासाठी लागलेली कीड असेल. आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता दिसतं आहे की या राजकीय आघाड्यांच्या माध्यमातून सामाजिक द्वेष पसरवण्याचं मोठं काम केलं जात आहे. हे लोक खरे वारकरी नाही आहेत, जे वारकरी असतात ते कधीही द्वेष पसरवत नाहीत. आता काय पुढे जाऊन कुठे समाप्ती होणार आहे? नाही, हा वारकरी संतांचा विचार आहे. गेली 700 वर्ष या मातीमध्ये रुजलेला आहे. त्याच्यामुळे त्याला भेसळ करण्याचे प्रयत्न, त्याला उखडून टाकण्याचे प्रयत्न जरी काही प्रमाणात होत असले तरी त्याच्यामध्ये यश येणार नाही. पुन्हा या वारकरी संप्रदायाचा शुद्ध विचार लोकांमध्ये रुजेल आणि संतांनी पाहिलेलं स्वप्न आज ना उद्या साकार होईल. म्हणजे 700 वर्षापूर्वी जनाबाईनं आपल्या डोक्यावरच्या पदरापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्त्व देणाऱ्या स्त्रीचं स्वप्न पाहिलं. म्हणूनच आज आपण समाजामध्ये डोक्यावरच्या पदरापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्त्व देणाऱ्या स्त्रिया दिसत आहेत. त्यात पंतप्रधान पदावर बसत आहेत, राष्ट्रपती पदावर बसत आहेत, वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्री होत आहेत. स्त्रियांच्या बाबतीतलं ते स्वप्न साकार झालेलं आहे. तसंच समाजामधल्या एक भेदभावरहित समाज निर्माण होण्याचं स्वप्न हे कधी ना कधी पूर्ण होईल हा आशावाद मला वाटतो. आणि हे स्वप्न फक्त संत विचारानंच पूर्ण होऊ शकतं हे वाटल्यामुळे मी हा विचार घेऊन निघालो. आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संविधान समता दिंडी निघते आणि वारकऱ्यामध्ये संविधानाच्या संदर्भाने जनजागृती करण्याचं काम केलं जातं. परंतु हे काम करत असताना या महाराजांवर गंभीर आरोप देखील झाले, परंतु असे आरोप होत राहता असल्याचं यांचं म्हणणं आहे. आणि हे जे काम आहे ते अविरतपणे सुरू राहणार असल्याचं त्यांचं म्हणणं. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.